महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने रविवार को सिंधुदुर्ग जिले के राजकोट में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के पूजा और दर्शन कार्यक्रम में भाग लिया। इस मौके पर फडणवीस ने कहा कि मुझे खुशी है कि छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा एक बार फिर गौरव और भव्यता के साथ खड़ी है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि कोंकण में विभिन्न प्रकार के तूफान आते हैं। इन तूफानों की तीव्रता का अध्ययन करने के बाद प्रतिमा को इस प्रकार डिजाइन किया गया है कि यह अधिक तीव्रता वाले तूफानों में भी खड़ी रह सके। यह संभवतः देश में छत्रपति शिवाजी महाराज की सबसे ऊंची प्रतिमा है। सिंधुदुर्ग के राजकोट किले में छत्रपति शिवाजी महाराज की नई प्रतिमा को जनता के लिए खोला गया। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के साथ स्थल पर पूजा की। फडणवीस ने यहां शिव आरती की। इस कार्यक्रम में स्थानीय सांसद नारायण राणे, मत्स्य पालन मंत्री नितेश राणे, पीडब्ल्यूडी मंत्री शिवेंद्र भोसले और बीजेपी राज्य कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चौहान उपस्थित थे। मुख्यमंत्री ने कहा कि पहले जो मूर्ति गिर गई थी उसके स्थान पर अब एक अधिक मजबूत मूर्ति लगाई गई है जो तेज हवाओं को सहन कर सकती है। यह राज्य लोक निर्माण विभाग द्वारा रिकॉर्ड समय में किया गया। मूर्तिकार राम सुतार ने रिकॉर्ड समय में इसे तैयार किया। सुतार को IIT बॉम्बे के इंजीनियरिंग और सर जे स्कूल ऑफ आर्ट्स के प्रमुख द्वारा सहायता प्रदान की गई। प्रतिमा को किसी भी वातावरण में कम से कम 100 साल तक टिके रहने के लिए डिजाइन किया गया है। प्रतिमा के रखरखाव की जिम्मेदारी 10 साल तक उन लोगों को दी गई है जिन्होंने इसे डिजाइन किया। प्रतिमा की ऊंचाई 91 फीट है जिसमें 10 फीट का आधार शामिल है। उन्होंने यह भी बताया कि पीडब्ल्यूडी मंत्री शिवेंद्र भोसले ने उन्हें सूचित किया कि यह शायद छत्रपति शिवाजी महाराज की अब तक की सबसे ऊंची प्रतिमा है। ही आमच्याकरता अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा पुन्हा एकदा त्याच तेजाने, त्याच स्वाभिमानाने आणि त्याहीपेक्षा भव्यतेने उभा झालेला आहे। मागच्या काळामध्ये ज्यावेळी या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली होती त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेमध्ये हा पुतळा या ठिकाणी पुन्हा आम्ही प्रस्थापित करू आणि अक्षरशः विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे आणि आज त्याचं पूजन आम्ही केलेलं आहे। मी सार्वजनिक बांधकाम विभागाचं मनापासून अभिनंदन करतो। सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मंत्री रविंद्र चव्हाण साहेब असतील किंवा आताचे मंत्री शिवेंद्र बाबा भोसले असतील, यांनी अतिशय वेगानं हे काम त्या ठिकाणी केलं आणि त्यासोबत श्री सुतार साहेब यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचा पुतळा तयार केलेला आहे। त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्यासोबत IITचे इंजिनियर्स होते, जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रमुख होते। अतिशय चांगलं डिझाइन याचं तयार केलेलं आहे। आपल्याकडे कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तुफान या ठिकाणी येतात, तोक्ते वादळ असेल, फयान वादळ असेल किंवा इतर जे काही वादळं या ठिकाणी आली त्या सगळ्यांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करून त्याहीपेक्षा जास्त इंटेन्सिटीने वारा आला किंवा त्यापेक्षा जास्त तुफान आला तरी हा पुतळा त्या ठिकाणी राहू शकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे। जवळपास 91 फुटाचा हा पुतळा आहे ज्याच्यामध्ये 10 फुटाचं पेडेस्ट्रल आहे आणि आताच शिवेंद्रराजे मला सांगत होते की बहुधा देशातला महाराजांचा सर्वात उंच पुतळा म्हणून देखील याच्याकडे आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे। याची रचना करताना किमान 100 वर्ष हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणामध्ये टिकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे। 10 वर्ष ज्यांनी पुतळा तयार केला आहे त्यांच्याचकडे याचं मेंटेनन्स देखील देण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे, त्याची गॅरंटी पण त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे जी काही दुर्दैवी घटना मागच्या काळात झाली होती
आणि आपल्या लक्षात असेल त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, मी आणि अजितदादा आम्ही हा निर्धार केला होता की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी महाराजांना साजेश अशा प्रकारचं एक स्मारक, त्यांचा पुतळा हा तयार होईल. तो आज तयार झालेला आहे. यासोबत इथला जो आसपासचा परिसर आहे या परिसरालाही एक्वायर करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत, जेणेकरून आलेल्या लोकांना एक एक्सपिरियन्स, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा एक एक्सपिरियन्स या ठिकाणी मिळावा आणि त्यासोबत जे पर्यटक येतात त्यांना याची भव्यता पाहता यावी अशा दृष्टीनं आसपासचा जो परिसर आहे तो परिसर योग्य प्रकारे त्या ठिकाणी विकसित केला जाणार आहे. त्याचंही काम लवकरच आम्ही करू.